मराठी भाषा विद्यापीठ। तर मागे MPSCची एक्झाम झाली होती, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की मराठी भाषा विद्यापीठ जे आहे महाराष्ट्रातील ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। तर त्याचं उत्तर होतं रिद्धपूर। मात्र हा प्रश्न आता का बरं चर्चेमध्ये आलेला आहे, कारण या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा प्रश्न आता आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून पाठ ठेवायचा आहे। बरं, आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिद्धपूर जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते, तर ते येते अमरावतीमध्ये। ओके, आणि रिद्धपूरला महानुभव पंतांची काशी असं सुद्धा म्हटलं जाते। त्यानंतर प्रसिद्ध पर्यावरण प्रेमी ग्रेटा थेनबर्ग ह्या कोणत्या देशातील आहे, तर ग्रेटा थेनबर्ग ह्या कोणत्या देशातील आहे, तर त्या आहे स्वीडन या देशातील। ओके, कारण सध्या त्या न्यूजमध्ये आहे, लक्षात घ्या, त्यामुळे हा आपण प्रश्न इथे कव्हर केलेला आहे। ओके, त्यानंतर 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे। 3 ते 4 सप्टेंबर दरम्यान ही परिषद झालेली होती, तर ते मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। तर याच पद्धतीचे जे प्रश्न आहे ते आपल्याला MPSC विचारत असते, म्हणजे ही सो एक्झाममध्ये प्रश्न विचारण्याची हे लेवल आहे MPSCची। तर बघा विषय काय आहे मग, राष्ट्रीय जी ई गव्हर्नन्स झालेली आहे परिषद, तर विषय होता विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणे, परिषदेचा मुख्य विषय होता। त्यानंतर फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे, तर पराग बोरसे यांना देण्यात आलेला आहे चित्रकला क्षेत्रामध्ये। बघा आपण बऱ्याचदा एक्झाममध्ये पाहत असतो, कधी कधी काही ऑड जे आपल्याला अवॉर्ड असतात ते विचारले जातात। ओके, तर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठ ठेवा, दिसणार आहे, प्रश्न दिसणार आहे। ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रामध्ये आहे, हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा प्रेमध्ये विचारलेला होता। पुलित्झर अवॉर्ड आहे तो पत्रकारिता या क्षेत्रामध्ये दिला जातो, लक्षात ठेवा। त्यानंतर व्हिटले अवॉर्ड आहे पर्यावरण क्षेत्रामध्ये। तर या वर्षीचा व्हिटले अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण सराव आता वरुण युद्ध सराव हा भारत आणि फ्रान्स या देशादरम्यान साजरा केला जातो, तर हा युद्ध सराव अलीकडेच पार पडलेला आहे, तर पाठ ठेवा। आणि सेकंड तुम्हाला ओळ काय येऊ शकते, म्हणजे ए मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान आहे, आणि बी ऑप्शन राहील की हा लष्कर युद्ध सराव आहे, तर चुकीचं आहे। बघा हा नौदल युद्ध सराव आहे, म्हणजे 3 प्रकारचे दल आहे, भूदल, नौदल आणि हवालंदा। ड्युरंट चषक कशा संबंधित आहे, हाच सिंपल क्वेश्चन आपल्याला पोलीस भरतीसारख्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। तर ड्युरंट चषक जो आहे ही एक फुटबॉल स्पर्धा आहे आणि ती आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। बघा याची 1888 मध्ये स्थापना झालेली होती। तर या वर्षीचा विजेता संघ आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि उपविजेता संघ आहे मोहन बागान। सो ड्युरंट चषक तुम्ही इथे पाठ ठेवा। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रिसेट नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तर तुम्हाला मंत्रालयाचं नाव विचारलं जाऊ शकते, त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करून घ्या। राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर महिन्याला म्हटलं जाते आणि हा 7वा राष्ट्रीय पोषण महिना होता, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता संक्रमणाचा महिना कशाला म्हटलं जाते, तर तो म्हटलं जाते ऑक्टोबरला, याला ऑक्टोबर हिट सुद्धा म्हटलं जाते। कारण बघा या ठिकाणी पावसाळा संपतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते, त्यामुळे संक्रमणाचा महिना आहे ऑक्टोबर महिना। 2 वर्षाखालील मुलांना TV आणि मोबाईल पाहण्यास बंदी घालणारा देश कोणता आहे, तर तो आहे मित्रांनो स्वीडन। ओके, सो लक्षात ठेवा हे स्वीडननं घेतलेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ठीक आहे, आपण बऱ्याचदा म्हणतो मोबाईल खराब आहे, तर मोबाईल खराब नाही आहे मित्रांनो, त्याचा वापर कसा आपण करतो त्यावर सगळं डिपेंड असते, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। भंडारदरा धरण, आता पहिला तर प्रश्न हाच विचारला जाईल की भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे, तर याचं उत्तर आहे प्रवरा नदी। आणि हे जे भंडारदरा धरण आहे याचं नामकरण करण्यात आलेलं आहे या धरणाचं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं। ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही इथे पाठ ठेवा। पूर्वीचे नाव काय होते, विल्सन डॅम। ओके, आणि यातील जो जलाशय आहे त्याला ऑर्थर लेक असं म्हटलं जाते। त्यामुळे जे धरणं आहे महाराष्ट्रातील ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या। महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण जायकवाडी धरण आहे, जे की गोदावरी नदीवर आहे, पैठण औरंगाबाद या ठिकाणी। अपराजिता विधेयक मांडणारं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे पश्चिम बंगाल। सगळ्या ते न्यूजमध्ये होतं हे आपल्याला माहीत आहे। निकालानंतर 10 दिवसात आरोपीला ते फाशी देणार आहे, तर विधेयकाचं नाव आहे अपराजिता विधेयक, मांडणारे राज्य आहे पश्चिम बंगाल। ओके, याच पद्धतीनं एक आंध्र प्रदेशमध्ये पण असंच एक विधेयक मांडण्यात आलं होतं, ते कोणतं विधेयक आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता पुढचा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे। 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते आहे ऋतुराज अवस्थी। आता मी हा प्रश्न का लिहून दिला, कारण आपल्या ज्या देशाच्या राष्ट्रपती आहेत त्यांनी अलीकडेच 23व्या कायदा आयोगाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे, त्यामुळे आपल्याला 22वा कायदा आयोग विचारला जाऊ शकतो, तर त्याचे अध्यक्ष आहे ऋतुराज अवस्थी। आणि पहिला कायदा आयोग हा 1955 मध्ये करण्यात आलेला होता, लक्षात असू द्या।
लिव्ज ऑफ लाईफ, इन्स्पेक्टर चौगुले आणि मॅडम कमिशनर, हे जे बुक्स आहे हे 3 बुक्स कोणाचे आहे, तर मीरा चडा बोरवणकर यांचं हे पुस्तक आहे. लक्षात असू द्या, यांचे हे पुस्तक आहे, हे आपल्याला पाठ ठेवायचे आहे. हे सर्व प्रश्न जे आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमधील हे अत्यंत क्वालिटीचे प्रश्न आहे. तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या आपल्या बुक्समध्ये. ठीक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या स्थापना दिनानिमित्त नवीन ध्वज व चिन्हाचे अनावरण केलेले आहे. तर या ध्वजामध्ये काय आहे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकते. तर अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान या 3 घटकांचा समावेश या ध्वजामध्ये करण्यात आलेला आहे. आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे, या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हे कलम 124 नुसार केली जाते. आणि आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे, लक्षात घ्या, या सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात आणि इतर न्यायाधीश असतात यांच्या निवृत्तीचं वय जे असते ते 65 वर्षे इतके असते. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार हा संसदेला असतो. हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. ओके. आपलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असते. या संबंधित कोणती कलम आहे, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिला विज्ञानरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर गोविंदराजन पद्मनाभन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शाईन 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा देश कोणता आहे, तर तो आहे पाकिस्तान. तर बघा, पाकिस्तानने शाईन 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. सध्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहे, तर आपल्या सर्वांना माहीत आहे ही संख्या 85 झालेली आहे आणि हे नेहमी बदलत राहते. रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 मध्ये करण्यात आलेला होता. हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणून जागतिक पाणथळ संरक्षण दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस असतो. तर एक आणखी लक्षात ठेवा, 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो. सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम केंद्रीय बँकरचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, तर शक्तिकांत दास यांना देण्यात आलेला आहे, जे RBIचे गव्हर्नर आहे 25वे. रेसिंग चॅम्पियन कोण ठरलेले आहे, तर त्या ठरलेले आहे डायना पुंडोले. त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे, तर 23 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पहिल्या ई-स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे, तर तो देश आहे सौदी अरेबिया. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते आहे, तर ती आहे मान्याची वाडी, सातारा या ठिकाणी. ओके. आणि ह्या प्रश्नाला IMP करा. ओके. संदर्भ आहे MPSC स्पेस नावाचं टेलिग्राम चॅनल, तुम्ही याला नक्की जॉईन करा. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनियन पद केलं जाणार आहे. तर बघा काय आहे स्टॅच्यू ऑफ युनियन, तर महाबली हनुमानजीची 90 फूट उंचीची कांस्य मूर्ती आहे आणि ही अमेरिकेतील 3री सर्वात उंच मूर्ती ठरलेली आहे. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनियन तुम्हाला पाठ ठेवायचा आहे महाबली हनुमानजी संबंधित. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे लातूर या ठिकाणी. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी. स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी संत रामानुजाचार्य यांचा पुतळा हैदराबाद या ठिकाणी. आणि स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी श्री नादप्रभू कॅम्पेगौडा बेंगलुरू या ठिकाणी हा पुतळा आहे. तर हे सर्व पाठ करा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला यावरती प्रश्न येणार आहे. भारताचे पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट प्रक्षेपिताचं नाव काय आहे, तर RHUMI-1 पाठ ठेवा. आणि कशा संबंधित आहे, तर ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलाच्या संशोधनात मदत करणार आहे. त्यानंतर हिजबुल्ला दहशतवादी संघटना सध्या न्यूजमध्ये आहे, ते कोणत्या देशामध्ये आहे, तर लेबनॉन देश लक्षात ठेवायचा आहे. पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर तो आहे 39वा. हा प्रश्न पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि पुढचा प्रश्न बघा, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. डॉक्टर RN अग्रवाल यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांना अग्नी क्षेपणास्त्राचे जनक असे म्हटले जाते. त्यांना अग्निमॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि अग्नी क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करते, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्यायचा आहे. निर्मिती DRDOने केली आहे. मग आपण DRDO बद्दल माहिती बघूया. डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, स्थापना 1958ची आहे, 1 जानेवारी 1958. मुख्यालय दिल्लीला आहे आणि प्रमुख आहे समीर V कामत. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण मागच्या कंबाईनला आपल्याला इस्रोचे प्रमुख विचारलेले होते. यावेळेला आपल्याला DRDOचे प्रमुख नक्कीच विचारले जाणार. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल यांची निवड करण्यात आली आहे 2024-25 या वर्षासाठी. देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन केरळमधील कोल्लम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. म्हणजे देशातलं पहिलं डिजिटल कोर्ट कोल्लम केरळ, IMP करा. त्यानंतर या कोर्टाचं नाव काय, मग 24/7 ऑन कोर्ट, म्हणजे
24 घंटे हे कोर्ट सुरू राहणार आहे. सेंट मार्टिन हे बेट सध्या न्यूजमध्ये आहे, तर ते बांगलादेशमधील आहे. हा पण पॉईंट पाठ ठेवा. महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2024 ही संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहे. पूर्वी ही बांगलादेशला होणार होती, परंतु तिथं राजकीय अराजकता असल्यामुळं ही स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी होणार आहे. पाकिस्तान या देशाने शाहीन 2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे, त्यामुळे हे पाठ ठेवायचं आहे आणि याचा पल्ला आहे 2000 किलोमीटर. अग्नि 4 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. कशाचे बघा, तर अग्नि 4 या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. तर कोठून करण्यात आलेले आहे, तर चांदीपूर ओडिशा या ठिकाणाहून करण्यात आलेले आहे. म्हणून हा प्रश्न आता इथे सर्वांनी लक्षात घ्या. आणि बघा मित्रांनो, एक सॅटेलाईट असतात ज्याला उपग्रह म्हणतात, जे इस्रो मार्फत सोडले जातात. तर जे सॅटेलाईट असतात, जे उपग्रह असतात, ते सर्वात जास्त श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथून सोडले जातात. आणि हे अग्नि 4 जे क्षेपणास्त्र आहे हे चांदीपूर ओडिशा या ठिकाणाहून सोडलेले आहे. मग आता अग्निमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते, तर डॉक्टर अनिल अग्रवाल यांना भारताचे अग्निमॅन म्हणून ओळखले जाते. आणि अग्नि क्षेपणास्त्र जे आहे ते जमिनीवर मारा करते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. युनेस्कोने 1966 रोजी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता. ओके, सो कोणी, तर युनेस्कोने. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. युनेस्कोचं मुख्यालय पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी आहे. त्यानंतर AK-203 ही ॲसॉल्ट रायफल भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे, तर ती रशिया या देशाकडून खरेदी केलेली आहे. ओके, पण एक प्रश्न हा लक्षात ठेवा की भारताची पहिली स्वदेशी बनावटीची जी ॲसॉल्ट रायफल आहे त्या रायफलचं नाव काय आहे, तर उग्रम. मोस्ट टाइम पी करा, येणाऱ्या MPSCच्या एक्झाममध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न दिसणार आहे. FDIमध्ये अव्वल राज्य कोणतं ठरलेलं आहे, म्हणजे प्रथम क्रमांकाचं, तर ते आहे महाराष्ट्र. आता FDI म्हणजे होते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मग यामध्ये प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश. मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश आणि दक्षिणेला कर्नाटक राज्य लागलेले आहे. तर MPला 8 जिल्हे लागलेले आहे आणि कर्नाटकला 7 जिल्हे लागलेले आहे महाराष्ट्राचे. तर हे दोन्ही प्रश्न MPSCने या अगोदर विचारलेले आहे, त्यामुळे हा पॉईंट इथे तुम्ही व्यवस्थित पाठ करून घ्या. चर्चेतील रुद्रम 2 हे काय आहे, पहिला पॉईंट तर हाच पाठ ठेवा की चर्चेतील रुद्रम 2 हे काय आहे, तर हे एक क्षेपणास्त्र आहे. आणि ते कुठून कुठे मारा करते, तर ते हवेतून जमिनीवर मारा करते. ओके, आणि विकसित कोण केलं, संरक्षणासंबंधित काहीही असू द्या ते DRDO विकसित करणार, आणि उपग्रहासंबंधित काही असू द्या ते इस्रो विकसित करणार. आता DRDO, मग DRDOचा फुल फॉर्म होते डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 1 जानेवारी 1958ची स्थापना आहे, मुख्यालय दिल्लीला आहे. आणि यावर्षी परीक्षेत तुम्हाला शुअरली प्रश्न विचारला जाणार की DRDOचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे समीर फी कामत. जागतिक योग दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे, तर 21 जूनला साजरा करण्यात आलेला आहे, पाठ ठेवा. मग 2024ची थीम तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते, तर ती आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. ओके, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. योग दिवस आहे 21 जून. मला वाटते पहिला योग दिवस हा 2015ला साजरा करण्यात आलेला होता. भारताच्याच प्रस्तावाद्वारे युनोद्वारे हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो. आपल्या चॅनलचं एकच वैशिष्ट्य आहे की आपण जुने नवीन सगळे प्रश्न इथे डिस्कस करत असतो. प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या चॅनलवरून आलेले दिसतात. ओके, सो मेहनत करावी लागणार, तरच आपल्याला त्याचं फळ मिळणार. मित्रांनो, भारताचा हॉकीपटू PR श्रीजेश यांनी निवृत्ती घेतल्यामुळे यांची जी जर्सी क्रमांक 16 होती ती निवृत्त करण्यात आली आहे. म्हणजे आता ही जर्सी क्रमांक कोणाला दिला जाणार नाही. ठीक आहे. याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 आहे आणि महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर 7 होता. रेशीम जिल्हा म्हणून नव्याने कोणत्या जिल्ह्याची ओळख झालेली आहे, तर तो जिल्हा आहे आपला जालना जिल्हा. आणि स्टील सिटी ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जाते, तर जालना जिल्ह्यालाच म्हटलं जाते. आणि जालना ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका होती. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. 27वी पनवेल होती, 28वी इचलकरंजी आणि 29वी आहे आपली जालना. आता 28वी महानगरपालिका जी इचलकरंजी होती ती इचलकरंजी महाराष्ट्राचं मॅचेस्टर शहर आहे, जे की कोल्हापूरमध्ये येते. आणि कोल्हापूर हे पंचगंगा नदीकाठी वसलेलं आहे, लक्षात ठेवा. यावरती आयोगानं प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे की कोल्हापूरची जीवनदायिनी कोणत्या नदीला म्हणतात, तर ती पंचगंगाला म्हणतात. आता जे पुढचे प्रश्न दिसत आहे हे आपण रेफरन्स घेतलेला आहे MPSC स्पेस या टेलिग्राम चॅनलवरून. ओके, या चॅनलला नक्की तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पेस. मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
मग मराठी भाषा विद्यापीठ आहे कुठे, तर ते आहे रिद्धपूरला, अमरावती जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. मोस्ट टाईम करा, कारण यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला पहिले कुलगुरू विचारतील डॉक्टर अविनाश आवलगावकर. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव 2024 पहिला आहे, ठिकाण आहे दिल्ली, भारत. त्यामुळे पाठ ठेवायचा आहे आपल्याला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना 2015मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी. ओके, मात्र स्थापना ही पॅरिसमध्ये झाली होती. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा. ओके. त्यानंतर WTOची म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची 13वी मंत्रिस्तरीय जी परिषद आहे 2024ची, ती ठिकाण आहे अबुधाबी, UAE या ठिकाणी पार पडलेली आहे. भारताचे नेतृत्व कोणी केले? पियुष गोयल यांनी. आणि पहिली मंत्रिस्तरीय जी परिषद आहे ती आहे सिंगापूर 1996ला भरलेली होती. त्यामुळं ह्या परिषदा आपल्याला पाठ पाहिजे. पहिली सिंगापूर 96 लक्षात ठेवा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995ला करण्यात आली होती. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि 1948चा जो गॅट करार होता त्याचंच रूपांतरण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये 1 जानेवारी 1995मध्ये झालेलं होतं. ओके, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. रेल्वे बोर्डाचे पहिले दलित अध्यक्ष कोण ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे सतीश कुमार. आणि पूर्वीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या जया वर्मा सिन्हा. मग आता रेल्वे बोर्ड जो आहे, या बोर्डची स्थापना केव्हा करण्यात आली होती? 1905मध्ये लॉर्ड कर्झन यांच्या काळात. म्हणजे बघा किती जुना बोर्ड आहे. ओके, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा भारतामध्ये एकूण किती रेल्वे झोन आहे, नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. रेशीम जिल्हा जालना, स्टील सिटी ऑफ जालना आपण बघितलं, आपण स्टील सिटी ऑफ इंडिया जालन्यालाच म्हटलं जाते. 29वी महानगरपालिका आहे जालना. ओके, म्हणजे महाराष्ट्रात 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा आणि 29 महानगरपालिका आणि 7 कटक मंडळे आहे. भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे भाषेसंबंधित उल्लेख घटनेच्या भाग 17मध्ये येतो. घटनेच्या भाग 17मध्ये येतो. यामध्ये कलम 343 हे हिंदी भाषेसंबंधित आहे. तर हिंदी भाषेचा विकास हे कलम 351मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या 2 कलमा पाठ ठेवायच्या. ओके, सो अखिल भारतीय राजभाषा परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे. त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. जागतिक सहकार परिषद 2024 नवी दिल्ली भारतात पहिल्यांदा होणार आहे. त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता जागतिक सहकार परिषद 2024. आता मग सहकार सप्ताह कधी असतो, तर 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह असतो. ठीक आहे. आता सहकारी सोसायट्या स्थापन करणे घटनेच्या 43B सांगण्यात आलेले आहे. हे घटनेच्या भाग 4मध्ये सांगण्यात आलेले आहे. ओके, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे घटनेमध्ये भाग 9B समाविष्ट करण्यात आलेला आहे. 97वी घटना दुरुस्ती जी झाली होती ती 2011मध्ये झालेली होती. यानुसार 9B भाग टाकण्यात आलेला होता आणि या अंतर्गत 243 ZH ते 243 ZT पर्यंत कलमा सहकारी सोसायट्या संबंधित टाकण्यात आलेल्या होत्या. तर जागतिक सहकार परिषद नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि पहिल्या बिमस्टेक बिझनेस समिटचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आपण दिल्लीच्या ज्या सर्व परिषदा आहे त्या एका ठिकाणी इथे कव्हर केलेल्या आहे. तर हे पॉईंट तुम्ही सर्वांनी इथे कव्हर करून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पहिली वंदे भारत मेट्रोचे नाव नमो भारत रॅपिड रेल सुरू करण्यात आलेली आहे आणि ती अहमदाबाद ते भुज गुजरात दरम्यान धावणार आहे. बघा भुज या ठिकाणी 2001मध्ये भूकंपसुद्धा झालेला होता. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी आणि पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते वाराणसी दरम्यान सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डचे नवीन अध्यक्ष झालेले आहे सतीश कुमार. ते पहिले दलित अध्यक्ष ठरलेले आहे. या अगोदर पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या होत्या जया वर्मा सिन्हा. रेल्वे बोर्डची स्थापना 1905मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली होती. ओके, आणि सध्या रेल्वे झोन भारतामध्ये 18 आहेत. भारतीय महिला फुटबॉल टीमचे नवीन कोच म्हणून संतोष कच्छप यांची निवड करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची स्थापना 1937ची आहे. आशियाई हॉकी चॅम्पियन चषक 2024 ठिकाण चीन. विजेता ठरलेला आहे आपला भारत. 5व्यांदा भारताने आशियाई हॉकी चॅम्पियन चषक 2024 जिंकलेला आहे. उपविजेता चीन ठरलेला आहे. मग भारत 5व्यांदा झाला तर केव्हा? 11, 16, 18, 23 आणि 24. ओके, सो 11 लक्षात ठेवा, 16, 18 आणि 23, 24ची जोडी लक्षात ठेवा. 8वे भारत जल महोत्सव उद्घाटन 2024. बघा हे पण नवी दिल्ली या ठिकाणी झालेले आहे.
17 ते 20 सप्टेंबर 2024ची थीम काय आहे या उद्घाटनाची जलमहोत्सवाची? तर ती आहे समावेशक जलविकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी व सहकार्य. तुम्ही खाली सांगा की जागतिक जल दिवस कधी असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश कोणता आहे? तर तो आहे नेपाळ. ओके, सो नेपाळ झालेला आहे. आणि 100वा विचारला तर तो आहे पॅराग्वे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना ही 2015मध्ये झाली होती. मुख्यालय आहे गुरुग्राम, हरियाणा. आणि पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव बघा हा पण दिल्लीलाच पार पडलेला आहे. म्हणजे भरपूर साऱ्या ज्या परिषदा आहेत त्या दिल्लीला आपल्याला पार पडताना दिसत आहे. साऊथ थॅम्प्टन विद्यापीठाचे म्हणजे ब्रिटनचं आहे याचं कॅम्पस भारतामध्ये कुठं स्थापन केलं जाणार आहे? तर ते गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेने, कोणत्या महानगरपालिकेने? तर नागपूर महानगरपालिकेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूसाठी उडान खेल प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. ओके, पॅरालिम्पिकमध्ये करणाऱ्यांना रोख पारितोषिक देण्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेली आहे. तर ते काय आहे? सुवर्णपदक खेळाडूंना 75 लाख रुपये इतकी रक्कम देण्याची घोषित केलेली आहे. तर विचारला जाऊ शकते तुम्हाला, हा पॉईंट लक्षात ठेवा. स्टुडंट एक उडान योजना आणखी आहे, उडे देश काम नागरिक. तर लक्षात असू द्या ही योजना 26 ऑक्टोबर 2016ची आहे. म्हणून उडान दिवस जर विचारला तर तो 26 ऑक्टोबर लक्षात ठेवायचा आहे. जागतिक सहकार परिषद 2024 प्रथमच भारतात आयोजन होणार आहे 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान. ठिकाण नवी दिल्ली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आहेत, आपले पहिले सहकार मंत्री आहे ते अमित शहा. आणि घटनेतील भाग 9B मध्ये सहकारी सोसायटीचा समावेश करण्यात आला. मी तुम्हाला आता सांगितलं 243 पासून तर 243 पर्यंत कलमा आहेत. 97वी घटना दुरुस्ती 2011. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. त्याचे नामकरण आता श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे. चर्चेतील पुस्तक 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक सुशीलकुमार शिंदे यांचे आहे, जे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे. अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. देशातील पहिले पेपरलेस मतदान मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेले आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान येते. दरवर्षी 10 सप्टेंबर दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. 2024ची थीम आहे चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड. ओके, चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड 2024ची थीम आणि दिवस आहे 10 सप्टेंबर. जपानचा पहिला लाकडी उपग्रह आहे लिग्नोसॅट. नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश झालेला आहे. आताच पाहिला आपण. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम भारत या ठिकाणी आहे. तर 100वा सदस्य देश आहे पॅराग्वे. 101वा आहे नेपाळ. नेपाळ आपल्या शेजारचा देश आहे. त्याला 5 राज्यांची सीमा लागलेली आहे, सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि बिहार. सूप बी लक्षात ठेवायचं आहे. क्वाड संघटना 2007ची असून याचे 4 सदस्य देश आहे. एक आहे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आणि यांचा एक युद्ध सरावसुद्धा आहे. तो युद्ध सराव आहे मलबार युद्ध सराव. चर्चेतील अराला वन्यजीव अभयारण्य हे कन्नूर केरळ या राज्यामध्ये येते. आणि सर्वाधिक लिंग गुणोत्तर जे आहे ते केरळ राज्याचं आहे, लक्षात असू द्या 1084. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीचं आहे, ते आहे 1122. लिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागं स्त्रियांची किती संख्या आहे त्याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जाते. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. रेफरन्स आहे टेलिग्राम चॅनल MPSC स्पेस आणि आपलं चॅनल आहे पर्टिक्युलर नॉलेज. नक्की जॉईन करा, लाईक करा. थँक्यू सो मच चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करत आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे 21वे राज्यपाल. आता काही ठिकाणी 24 पण दिलेले आहे, तर किंवा चेक करून घ्या. तर बघा मित्रांनो, तर तुम्ही हे एकदा चेक करून घ्या. तर CP राधाकृष्णन जे आहे यांना तामिळनाडूचे मोदी असं म्हटलं जाते. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग राज्यपाल पद घटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आलेला आहे? तर कलम आहे 153. तर हा एक पॉईंट सर्वांनी ते लक्षात ठेवायचा आहे. राज्यपालाचे जे कार्यकारी अधिकार आहे ते राज्यपालाचे कार्यकारी अधिकार जे येतात ते कलम 154 मध्ये येते. आणि राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तर ते 155 नुसार करतात. हा पॉईंट सर्वांनी ते लक्षात द्या. तर ह्या तिन्ही कलमा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे.
त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे की महाराष्ट्राच्या महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर ऑब्व्हियसली रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आलेली होती. BSFचे अतिरिक्त महासंचालक म्हणून दलजीत सिंग चौधरी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर ह्या ज्या नेमणुका आहे ह्या बदलत राहतात, त्यामुळे याच्या बाबतीत अपडेट राहणं आवश्यक ठरते. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे. लोकलेखा समितीची मग अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे KC वेणुगोपाल. तर आपल्याला लोकलेखा समितीबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. स्थापना 1921, कायदा 1919 नुसार लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये 22 सदस्य जे असतात त्यापैकी लोकसभेतून 15 आणि राज्यसभेतून 7 सदस्य आलेले असतात. आणि बघा जे सदस्य वगैरे असतात त्यांचा कार्यकाळ फक्त 1 वर्षाचा असतो. आणि जे मंत्री आहेत त्या मंत्र्याची निवड या ठिकाणी होत नाही. हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग दुसरी एक समिती आहे लोक अंदाज समिती. यामध्ये 30 सदस्य असतात आणि हे 30ही सदस्य लोकसभेमधून निवडून येतात. आणि स्थापना झाली आहे 1950 मध्ये जॉन मथाई समितीनुसार. कार्यकाळ पुन्हा 1 वर्षाचाच आहे. आणि लोक अंदाज समितीला काटकसर करणारी समिती सुद्धा म्हटलं जाते. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. मंत्र्यांची निवड सदस्य म्हणून होत नाही. तर 30 सदस्य फक्त लोकसभेतील. आणि सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये लोकलेखा समितीसारखेच 22 सदस्य असतात. 15 लोकसभेतून 7 राज्यसभेतून आलेले असतात. मात्र स्थापना 1964ची आहे कृष्ण मेनन समितीनुसार. तुम्ही बघा या समितीला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे 2024 मध्ये. त्यामुळे ही कमिटी व्यवस्थित पाठ करून घ्या. कार्यकाल आहे 1 वर्षाचा. मंत्र्याची निवड सदस्य म्हणून होत नाही. देशातील पहिल्या डिजिटल कोर्टचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर ते ठिकाण आहे कोल्लम, केरळ या ठिकाणी. आणि 20/7 20/7 म्हणजे 24 तास हे कोर्ट सुरू राहणार आहे, ऑनलाईन कोर्ट. सेंट मार्टिन बेट बांगलादेशमध्ये असून ते बंगालच्या उपसागरामध्ये आहे. लक्षात असू द्या, हा पॉईंट चर्चेमध्ये आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कालावधी आहे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. तर या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण बघा 7 गोल्ड, त्यानंतर 9 सिल्वर आणि लक्षात असू द्या स्टुडंट 13 ब्रॉन्झ आपण पटकावलेले आहे. तर असे टोटल 29 पदके आपण पटकावलेले आहे. भारताची ध्वजवाहक भाग्यश्री जाधव, गोळाफेकपटू सुमित अंतिल, भालाफेकपटू या दोघांना सुरुवातीचे ध्वजवाहक म्हणून मान्यता दिलेली आहे. तर तुम्ही मला सांगा ऑलिम्पिक संपल्यानंतर भारताचे ध्वजवाहक म्हणून म्हणजे समारोप ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 84 खेळाडू आपण पाठवलेले होते. टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये 19 पदके आपल्याला मिळालेली होती. ऑलिम्पिकमध्ये 7 पदके आपल्याला टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि पॅरालिम्पिकमध्ये 19 पदके मिळालेली होती. प्रो कबड्डी लीग 2024 सर्वात महागडा खेळाडू सचिन तन्वर ठरलेला आहे. 2.15 कोटी रुपयाला त्याला विकत घेण्यात आलेला आहे. तमिळ थलाइवाज या संघाकडून तो खेळणार आहे. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. 70व्या राष्ट्रीय पुरस्कार 2024 यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरलेला आहे. तर तो ठरलेला आहे वाळवी. दिग्दर्शक परेश मोकाशी. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक संकलन आणखी एक मोहनजोदाडो या मूवीला मिळालेला आहे. माहितीपर लेखक दिग्दर्शक अशोक राणे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्णकमळ अट्टम या मूवीला मिळालेला आहे आणि हा मल्याळम मूवी आहे. तर ही 70व्या राष्ट्रीय पुरस्कारामधली गोष्ट आहे, लक्षात असू द्या. चित्रपट पुरस्कार भारतात दरवर्षी 17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर बघा स्टुडंट, आपल्या भारतामध्ये लाडकी बहीण योजना म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये विशेषतः 17 ऑगस्ट हा दिवस लाडकी बहीण योजना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 35 कोटी रुपयाची तरतूद आहे. आणि इथं बघा 35,000 कोटी करा, साधारणतः 35,000 कोटी रुपयाची तरतूद आहे. 21 ते 65 वर्ष महिलांसाठी आहे. 1500 रुपये प्रति महिना. घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महिला व बालविकास मंत्री आपल्या आदिती तटकरे. महिला T20 विश्वचषक बांगलादेश येथे होणार होता, परंतु तो ICCने रद्द करून आता तो UAE मध्ये होणार आहे. पुरुष T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पार पडला. आपल्या सर्वांना माहीत आहे विजेता भारत होता आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. सामनावीर विराट कोहली आणि मालिकावीर होते जसप्रीत बुमराह. T20 क्रिकेटमध्ये 1 ओव्हरमध्ये 39 रन काढणारा प्लेयर कोणता आहे. तर तो आहे डेरियस व्हिसर, जो की सामोआ या संघाकडून खेळतो. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024साठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून सत्यप्रकाश सागवान यांची निवड करण्यात आलेली आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय दलाचे प्रमुख होते गगन नारंग. तर मी दोन्ही पॉईंट इथं कव्हर करून दिलेले आहे, पॅराऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकमधील. ओके, भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे. तर ते आहे देवेंद्र झाझरिया. तर भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहे PT उषा. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ई स्पोर्ट. ओके, तर पहिल्या ई स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात आलेले आहे.
पहिल्या ई स्पोर्ट ऑलिम्पिकचे उद्घाटन कुठं करण्यात आले आहे? सौदी अरेबिया. पहिली जागतिक महिला कबड्डी लीग हरियाणा या ठिकाणी होणार आहे. DRDOने तयार केलेल्या पहिल्या ग्लाइड बॉम्बचे नाव गौरव असे आहे. तर ॲसॉल्ट रायफलचे नाव आपण काय बघितले होते? उग्रम. DRDOची स्थापना 1 जानेवारी 1958ची आहे. अध्यक्ष समीर फी कामत आणि मुख्यालय आहे दिल्लीला. तर DRDOवर प्रश्न येणार आहे, त्यामुळे हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. अग्नि क्षेपणास्त्राचे जनक डॉक्टर अनिल अग्रवाल यांचे अलीकडेच निधन झालेले आहे, त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. अग्नि-1चा पल्ला 700 ते 800 किलोमीटर, 2चा 2000, 3चा 3000, 4चा 4000 आणि अग्नि-5चा पल्ला 5000 आहे. अग्नि-1 व 2 मिळून अग्नि प्राईम तयार करण्यात आलेले आहे. पी म्हणजे प्राईम. डिसेंबर 2023मध्ये मिचॉंग चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, नाव दिलं होतं म्यानमारने. तर 2024मध्ये मे 2024मध्ये रेमल चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये, नाव दिलं होतं ओमाननं आणि अर्थ होतो वाळू. आणि शेवटचा प्रश्न आहे, संरक्षणावर खर्च करणारा भारत कितवा देश आहे? तर 4था देश. पहिला अमेरिका, दुसरा चीन, तिसरा रशिया आणि 4था आहे भारत. पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियानाअंतर्गत भारताचे क्षयरोग उच्चाटनाचे उद्दिष्ट कोणते वर्ष ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2025. आणि बघा, पुढच्या वर्षी 2025 हे वर्ष येणार आहे, त्यामुळे या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या ज्या एक्झाम असणार आहे त्यामध्ये नक्कीच हे जे निर्मूलनाचं वर्ष आहे ते आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाणार आहे, त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. आता TB म्हणजे होते क्षयरोग. क्षयरोग म्हणजेच इथं बघा ट्युबरक्युलोसिस. ओके, सो TBचा जो फुल फॉर्म आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस. आणि बघा जे औषध वापरलं जाते ते आहे ट्रेपोमायसिन. ओके, आणि बघा उपचार आहे डॉट्स. याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की क्षयरोगावर जे उपचार आहे त्याला काय म्हटलं जाते? डॉट्स. आणि जी लस दिली जाते ती आहे BCG. तर याच्या अगोदर आयोगाने क्षयरोगावर कोणती लस दिली जाते ते विचारलं होतं, तर ती होती BCG लस. त्यामुळे हा प्रश्न पाठ ठेवा. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे जे बुक आहे लक्षात घ्या, हे कोणाचं पुस्तक आहे? तर ते आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचं हे पुस्तक आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक पुस्तक चर्चेमध्ये होतं ते म्हणजे होतं थ्रू द ब्रोकन ग्लास. ओके, तर हे पुस्तक भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे TN शेषन यांचं हे पुस्तक आहे. आणखी एक पुस्तक चर्चेमध्ये होतं व्हाय भारत मॅटर्स. ओके, हे पुस्तक होतं आपले जे परराष्ट्र मंत्री आहे S जयशंकर यांचं, त्यामुळे हे पण तुम्ही इथे पाठ ठेवा. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. मग ओझोनचं काय काम आहे? तर अतिनील किरणांपासून संरक्षण करणे हे ओझोनच्या थराचं प्रमुख कार्य आहे. मग ओझोनचा जो थर आहे तो कोणत्या थरामध्ये आढळतो? तर तो आहे स्थितांबरामध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. ओके, 1985मध्ये या ओझोनच्या थराला अंटार्क्टिका खंडा एवढं एक छिद्र पडलेलं होतं, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणं हे डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येत होती. त्यामुळे लक्षात घ्या, कर्करोगाच्या बिमाऱ्यासुद्धा म्हणजे कॅन्सरच्या बिमाऱ्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या होत्या कॅन्सरच्या बिमाऱ्या. ओके, आता जागतिक कर्करोग दिवस असतो तो 4 फेब्रुवारीला असतो. हा एक पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा. मग बघा स्टुडंट, आता जे ओझोनच्या थराला छिद्र पडलं याला प्रमुख कारणीभूत जो वायू होता तो होता CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. आता ओझोन दिनाला सुरुवात ही 1995 पासून झालेली होती. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. जो आपण 16 सप्टेंबर दिवस साजरा करतो तो 1995 पासून. पण इथं बघा 1985ला जेव्हा ओझोनच्या थराला छिद्र पडलं होतं तेव्हा जे वैज्ञानिक आहे, शास्त्रज्ञ यांनी एक चिंता दर्शवली होती की हा थर नष्ट तर होऊन जाणार नाही. त्यासाठी मग तिथून 2 वर्षांना 1987मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जे कॅनडामधलं ठिकाण आहे या ठिकाणी एक प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आणि तिथं ठरवण्यात आलं की आता आपल्याला ओझोनच्या थराचं काय करायचं आहे? संरक्षण. ओके, सो या पद्धतीनं आपली माहिती हे इत्थंभूत पद्धतीनं आपण अभ्यास करणं आवश्यक ठरते मित्रांनो. ओके, क्योटो प्रोटोकॉल हा जपानमध्ये झाला होता, तो हवामान विषयक होता, तो 1997चा होता. ठीक आहे, त्यानंतर मापुटो प्रोटोकॉल सध्या न्यूजमध्ये होता, हे ठिकाण मोझांबिकमधलं आहे. तर उद्देश काय आहे मग मापुटो प्रोटोकॉलाचा? तर तो उद्देश आहे मित्रांनो, प्रोटोकॉलचा उद्देश आहे लैंगिक समानता निर्माण करणे. सुरुवात 2003मध्ये झालेली आहे आणि मोझांबिक हा एक आफ्रिकन देश आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्टडी करायचा आहे. भंडारदरा धरणाचे नामकरण वीर राघोजी भांगरे जलाशय असे करण्यात आलेले आहे. पूर्वी नाव काय होतं मग? विल्सन डॅम. आणि हे डॅमची कुठे आहे? तर हे आहे अहमदनगरमध्ये. ओके, आता अहमदनगरचं नवीन नाव काय झालेलं आहे ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे भंडारदरा धरण. ओके, आणि हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे प्रवरा नदीवर, कारण अहमदनगरमधली प्रमुख नदी प्रवरा नदीच आहे.
जागतिक सहकार परिषद 2024 प्रथमच भारतात आयोजन होणार आहे. आता बघा, जेव्हाही एखादी इंटरनॅशनल लेवलची परिषद ही आपल्या भारतामध्ये होत असते त्यावेळेस शुअरली सांगतो तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येतो. आता 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही परिषद भरणार आहे. ठिकाण आपलं नवी दिल्ली असणार आहे आणि सहकार वर्ष युनोनं कधी साजरं केलं होतं तर ते 2012मध्ये साजरं केलेलं होतं. मग सहकारबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती आपण विषयाशी रिलेटेड इथं बघून घेऊ की पहिला सहकार कायदा 1904मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेला होता. पहिले सहकार मंत्री कोण आहे भारताचे, ते आहे अमित शहा. राज्यसूचीमध्ये हा सहकार विषय येतो, लक्षात असू द्या. जसं रेल्वे केंद्र सूचीमध्ये येते, पोलीस राज्यसूचीमध्ये येते, त्याचप्रमाणे जो सहकार विषय हा राज्यसूचीमध्ये येतो. 97वी घटनादुरुस्ती भारतामध्ये करण्यात आली होती सहकारी सोसायट्या संबंधित 2011मध्ये. तर ही घटनादुरुस्ती 15 फेब्रुवारी 2012ला लागू झालेली होती. याच्यावर प्रश्न आलेला आहे. भाग 9B टाकण्यात आला होता, ज्या अंतर्गत 243ZH ते ZT ह्या कलमा समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. एक सभासद एक मत हे सहकारी सोसायट्याचं मुख्य वैशिष्ट्य असते. ओके, एक सभासद एक मत. ओके, एक शेअर एक मत नाही, एक सभासद एक मत. त्यानंतर बघा की पुढचा प्रश्न आहे, 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. तर अगदी बरोबर आहे, कारण इंदिरा गांधी यांच्या काळात पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर येथे 10 जानेवारी 75ला भरलेली होती. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. परंतु आता 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस आपण साजरा केलेला आहे, कारण 14 सप्टेंबर 1949 रोजी कलम 343 घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. ओके, 351 काय, हिंदी भाषेचा विकास आला तर 351 घ्यायचं आहे आपल्याला. आणि कार्यालयीन भाषा संबंधित घटनेत जे परिशिष्ट आहे ते 8 आहे आणि भाग जो आहे तो 17 आणि परिशिष्ट आहे 8. सध्या परिशिष्ट 8मध्ये एकूण 22 अधिकृत भाषा आहे, लक्षात असू द्या. ओके, 22 अधिकृत भाषा आहेत. आणि शेवटचा एक प्रश्न आहे, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे, तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. आता सध्या नवी दिल्लीसुद्धा चर्चेमध्ये आहे. दिल्ली संबंधित एक कलम घटनेमध्ये आहे, ती लक्षात ठेवायची महत्त्वाची, 239 AA. ओके, दिल्ली संबंधित विशेष तरतूद असणारी कलम आहे 239 AA. ओके, तर हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. ओके, लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.